नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण असा नाश्ता पाहणार आहोत जो तुम्ही प्लेटमध्येच तयार करू शकता आणि प्लेटमध्ये सर्व करू शकता। तर आज आपण बनवतोय प्लेट इडली। झटपट कमी मेहनतीत कुठलीच पूर्वतयारी न करता आज आपण ही प्लेट इडली बनवणार आहोत। अगदी मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार अशी प्लेट इडली या रेसिपीने तयार होते। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। ज्या वाटीने तांदळाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून इथे मी 1 वाटी रवा यामध्ये घातला आहे। अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं आहे। दह्याच्याच वाटीमध्ये मी 1 वाटी पाणी घेतलं आहे, तेही यामध्ये घातलं। थोडंसं मिक्स करून घेऊया। रवा आणि तांदळाचं पीठ खाली बसतं म्हणून हे असं मिक्स करून घेतलं आणि आता मिक्सरलाही फिरवून घेऊया। तर हे मिक्सरला फिरवून एकजीव करून घेतलं आणि मी आणखी यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं होतं। तर आता हे अगदी परफेक्ट आहे। हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे असंच 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत चटणी तयार करूया। मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घातलं, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत, थोडंसं आलं घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। इथे चटणी वाटून तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घातला आहे। फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही आपली मस्त अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे आपण मिश्रण झाकून ठेवलं होतं यातला रवा छान फुलला आहे आणि हे आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे। रेसिपी बनवण्यासाठी अगदी परफेक्ट आहे। यामध्ये अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे। पुढची कृती करण्याआधी इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आणि यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आणि असा स्टँड उलटा यामध्ये ठेवला आहे। असा स्टँड नसेल तर तुम्ही एखादी प्लेट इथे उलटी ठेवू शकता। यावरती झाकण ठेवायचं आहे आणि इथे पहा मी ते प्लेट घेतली आहे। या प्लेटला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। यापेक्षा मोठी प्लेट तुम्ही घेतली तरी चालेल। ही प्लेट मी इथे या स्टँडवरती ठेवते। इथे हे पाणी गरम होत आहे तोपर्यंत या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ मिक्स करूया। आता यामध्ये मी 1 चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालते। मिक्स करायचं आहे। आता या सगळ्या मिश्रणाचा मी एकत्र नाश्ता बनवणार आहे म्हणून मी सगळ्या पिठामध्ये 1 चमचा इनो घातला। जर तुम्ही सगळा नाश्ता एकत्र बनवणार नसाल तर हे मिश्रण 2 भागामध्ये डिवाइड करा आणि मग प्रत्येक भागामध्ये अर्धा चमचा इनो घाला। आता या प्लेटमध्ये 1 ते 1.5 चमचा हे तयार मिश्रण घालायचं आहे आणि झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। आता ही आपली प्लेट इडली मी दुसऱ्या गॅसवरती वाफवण्यासाठी ठेवली आहे। तोपर्यंत याच पिठापासून आपण सेट डोसा बनवूया। तर इथे मी डोसा तवा गरम करत ठेवला होता, त्यावरती थोडंसं मी तेल लावून घेतलं आणि यावरती 1 ते 1.5 चमचा पीठ घालून थोडंसं पसरवून घ्यायचं आहे। तर याच मिश्रणापासून आपण असा सेट डोसासुद्धा तयार करू शकता। याला मस्त अशी जाळी आली आहे। उलटून घेऊया। हा डोसा मी काढून घेतला आहे आणि इथे आपली प्लेट इडली सुद्धा वाफवून तयार आहे। काढून घेऊया। पूर्ण थंड झाल्यानंतर ही प्लेट इडली काढून घ्यायची आहे।
अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी ही प्लेट इडली तयार झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाही आहे. डाळ तांदूळ भिजत घालणे, वाटणे असं काहीच करायचं नाही आहे. अगदी झटपट तयार होणारा मस्त असा नाश्ता आहे. तर इथे तुम्ही इडली पाहू शकता, अगदी जाळीदार झाली आहे. घाईच्या वेळेससुद्धा नाश्त्यासाठी झटपट बनेल अशी ही रेसिपी आहे. तर आजची नाश्त्याची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.